उद्धव ठाकरे आज महापत्रकार परिषद घेणार आहेत। वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये ही पत्रकार परिषद होणार असून यावेळी अनेक गौप्यस्फोट केले जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाप्रकरणी चिरफाड केली जाईल असंही राऊत यांनी याआधी सांगितलं होतं। दरम्यान उद्धव ठाकरे घेणार असलेल्या पत्रकार परिषदेवर आतापासूनच राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत। या महापत्रकार परिषदेला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून त्यात कायदे तज्ञांचा देखील समावेश असणार आहे। वरळी डोम या भव्य सभागृहात 4 वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत। हे पोल खोल करतील या निकालाची। कशा प्रकारे भारतीय संविधान घटना 10th शेड्यूल याच्या चिंधड्या उडवून हा निकाल दिलेला आहे हे आज देशासमोर जनतेसमोर स्पष्ट केले जाईल आणि देशातल्या पत्रकारांना खुलं निमंत्रण आहे, कोणी या आणि प्रश्न विचारा। निश्चित रूप से जो निकाल आया है वो संवैधानिक नहीं है, संविधान पे आधारित नहीं है, यह ना कानून पे आधारित है, कानून का ना उसमें कुछ प्रावधान है। इस स्थिति में जो निर्णय जो प्रेस और उद्धव जी ले रहे इस निर्णय के खिलाफ में मैं वो समझता हूँ कि उचित है। जो निर्णय लिया गया है वो अपने अधिकार क्षेत्र से बाहर वो निर्णय है, ऐसा ही हम कहेंगे। पत्रकार परिषद घेऊन त्या निर्णयाची चिरफाड करण्याची ही 21व्या शतकातली नवीन पद्धत असणार आहे। आपल्याला जर माननीय अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही तर्कसंगत तथ्य आपल्याला सादर करता येत असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये आपण या संदर्भात दाद मागू शकतो। लक्षात घ्या, उद्धव ठाकरे मूर्ख माणूस आहे। त्याच्या त्या दोन्ही अनिलनी आणि या संजय राऊतनी किती चांगला कार्यक्रम त्याचा केला, त्याला किती मोठ्या प्रमाणात मूर्ख बनवलं हे दाखवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे। समजून घ्या, त्याला एवढीच हिंमत असेल तर मी त्याला आवाहन करतो, त्याला आणि या संजय राऊतला अशीच एक मोठी पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद, खुला चर्चा माझ्याबरोबर किंवा अन्य जुने शिवसैनिकांबरोबर ह्या दोघांनी घ्यावी